मेंढपाळ जे आहे ते आता पावसामुळं अनेक ठिकाणी रानामध्ये गाळ झालेला आहे, चिखल झालेला आहे. त्यामुळं मेंढ्या जे आहे ते अगदी जी जागा आहे का जिथं कुठल्याही प्रकारचा गाळ नाही झाला, उमठा जी आपण जागा म्हणतो, अशा जागेवरती सध्या मेंढपाळ जे ते वास्तव सोबत मेंढपाळ जे आहे ते अगदी ह्या माळरानावरती बसलेत आणि त्यांनी मेंढ्यांसाठी काही चारा उपलब्ध केलेला आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? बाबासाहेब मनसरे. कुठले तुमचं गाव? धोत्रे बुद्रुक. काय मेंढ्यांना हे सगळं माळच आहे आणि भुईमुगाचा पाला आणून टाकला ते वल्ल्याचं खाता येईना काय व्हायना, अशी अडचणी आहे आमच्या. म्हणजे सध्या जे ते पाऊस चालू आहे, पावसाचा त्रास होतोय. हा, पावसाचा त्रास आहे, पालांनी पाणी जाते, वल्ल्यावर राहावं लागते. वल्ल्यावर राहावं लागतं. वल्ल्यावर राहावं लागतं. मग दिवसभरात सध्या 2-3 दिवस पाऊस चालू आहे, काय याचा त्रास तुम्हाला नेमका काय त्रास काय होतो? आता हे पावसामध्ये तुम्हाला दिसतं काय होतं, या पद्धतीने चालतं उघड्यावरच. मग ह्या सगळ्या आमच्या अडचणी, सगळ्या अडचणी नेमक्या तुमच्या अडचणी काय काय आहेत? पावसामुळे आम्हाला आमच्या बकरांना खाता येत नाही व्यवस्थित, आम्हाला व्यवस्थित राहता येत नाही. राहता येत नाही, खाता येत नाही. व्यवस्थित. मग आता सध्या तुम्ही जे ती जागा निसऱ्याची म्हणजे इथं गुतणार नाही किंवा अडकणार नाही, मग त्याच्यासाठी आम्ही इकडे माळ येऊन बसलोय, माळ रानाला. इकडे ते ओतूर साईडला, राजुरीला इकडे गाळात गुतून 100 मिनिटं, 50 मिनिटं अशा गुतून गाळात मराठे. तर शेतकऱ्यांसाठी अनुदान ते आहे. कधी मेले होते साधारणतः? ते आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली गाळात गुतून मृत्युमुखी पडल्या होत्या. हा. मग आता सध्या तुम्ही काळजी कशी घेता मेंढ्यांची? आता मेंढ्यांचे जिथं पाऊस गाळपाटीतले बळपट नाही व्हायचे तिथं त्याच निघून जायचं पटांगणाला. हा, हे जर सावधपणा केलं तर काय मेंढपाळांचं जीवन सुखी असं? नाही चुकी काय, जो शेतकरी सुखी. आज शेतकरी घरामध्ये बसलाय, आम्ही रानावनात मग आताही तुम्ही पावसात उभे, उभे. मग तुम्हाला काय म्हणायची हालाखीची परिस्थिती तुम्हाला काढावी लागते. डेंजर. मग आता तुमचं जे वाडा किंवा हे सगळी नियोजन कसं असतं काय? आता रस्त्याने जर चाललं, आता आपण मग पुढे जाऊन पिपळीला बसतो, आपल्याला जाऊ तर पाऊस होतच ना पुढे. पाऊस झाल्यानंतर तिथं जे वातावरण असेल त्याच वातावरणात बसावं लागतं. ह्या मेंढ्यांना समजा असा जर पाऊस सलग पाऊस चालू झाला तर मग मेंढ्यांना निवारा काय? काहीच नाही असं ओपनवर. मग यांना काही थंडी वारा पावसाचा काही त्रास? आता हे असं तर मग आजारून नंतर आजार चढणार आहे. मग आजार झाल्यावर काय करता तुम्ही? डॉक्टर बोलवायचे, इंजेक्शन मारायचे. काय गावोगावी तुम्ही प्रवास करताना कुठं निवाऱ्याची सोय होत नाही का? नाही, आपल्या गावाला गेल्यानंतर शेवटी आणि अशा दिवसात अशा दिवसात नाही. अशा गावाला गेलं तेव्हा सुखी, गावाला जाईन तेव्हा सुखी, नाहीतर नाही. तर जर बिबट्याने रात्रीचं धरलं तर सरकार आमच्याकडे काय बघत नाही, काय नाही, शासन मदत करत नाही, काय नाही. त्यामुळं आमची जास्तच परिस्थिती अवघड आहे. शासन तुमच्याकडे काही मदत करत नाही, मदत करीत नाही, बघत नाही, काय नाही. मेंढपाळांना काही आसरा मिळतो का शासनाकडून? काही मदत मिळते? नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग शासनाकडे यापूर्वी तुम्ही कधी मागण्या केलेल्या आहेत का? मागण्या आता त्यांचं, आता जसं पहिलं कसं गायांसाठी चारा उपलब्ध करून देत होते, तसं काय आता बकरांसाठी काहीच नाही ना. काही उन्हाळ्याला काही मदत झाली तुम्हाला चाऱ्याची? नाही, उन्हाळ्याला पाठी भीती भेटतात तसं, मग त्याच्यामुळे चाऱ्याची काही आवश्यकता नाही. शासन स्तरावरती मेंढपाळांना भरीव अशी मदत मिळते का? नाही मिळत. इथं मेंढपाळांनी जे ते पाल अगदी घातलेले आहे. पाल म्हणजे इथं वास्तव्य करतात ते. या मेंढपाळात ताई आहे. ताई नमस्ते, काय नाव तुमचं? सविता मनसरे. या ठिकाणी तुम्ही जे पाल घालताय म्हणजे अगदी पाल करूनच राहत आहे. कसा आहे तुमचा हा पावसातला संसार? हा, पावसातल्या संसारामध्ये आता इथं समोर जे आहे ती तुम्ही वाघोर लावलेली आहे. मग बकरं जे ती इथं राहतात का संध्याकाळची? मग दिवसभर. मग आता तुम्हाला हे सगळं स्वयंपाक पाणी करणं, उघड्यावरचा संसार हे कसं करता तुम्ही? पाल बनवून राहता. मग रात्रीचं याच्या पालामध्ये पाणी बिनी शिरत नाही का? म्हणजे आता हे पाल कधी घातलंय तुम्ही? 10-12 दिवस झाले. इथं घातलं, एकाच ठिकाणी वास्तव्य करता. जायचंय घरी गावाला, पण आता सध्या पाऊस चालू आहे. सध्या परतीच्या पाऊस म्हणजे पाऊस जो चालू आहे आणि गावाला पाऊस नाही ना. गावाला पाऊस नाही म्हणून तुम्हाला इथं हा त्रास काढावा लागतो. साधारणतः तुमच्या स्वयंपाक पाणी किंवा अगदी चूल, उघड्यावरचा संसार, त्याच्यासोबत छोटी छोटी कोकरं जी आहेत ती तुमच्या सोबत आहेत. ही सगळी समस्या वर्षभराचा दिनक्रम तुमचा आहे. त्याच्या सगळ्यात अडचणीचा ऋतू कोणता तुम्हाला? पावसाळा. पावसाळ्यात जास्त अडचण होते, उन्हाळ्यात अडचण नाही होत. उन्हाळ्यात काय नाही वाटत.
मग पावसाळ्यात तुम्हाला काय काय अडचणी ज्या आहेत समस्या असं पाऊस पाणी जास्त बकरांचे हाल जास्त होते बा असं. बकरांचे हाल होतात. हा बकरांचे हाल होतेच ना मग सारखा पाऊस आज दिवसभर चालू आहे आज दिवसभर. मग आता ही जी बकरं आहे हा संसार आहे हा पुढं नेताना तुम्हाला एका ठिकाणावरून दुसरीकडे यायला काही त्रास होतो? हा घोड्यावर घालायला लागतं. घोड्यावर घालायला हा लागतो. पाऊस आल्यावर. तुमच्या संसारामध्ये काय काय तुम्ही जे आहे त्या बारकाली छोटी छोटी कोकरं आहे, तुमच्या छोटी छोटी कुत्री म्हणजे कुत्री आहेत तुमच्या संरक्षणासाठी, हा. अजून काय? मी एवढंच आहे मग घोडे गाई. गाई आहे. गाई गावठी आहे का?